टँकर जे गेल्या वर्षी टंचाई, यंदा टंचाई फार कमी आहे. टँकरची जिल्ह्यातली मागणी काही सुरू होण्याची शक्यता का? टंचाई टँकर मुक्त जिल्हा टंचाई राहील. आहे. टंचाई काही ठिकाणी पाण्याची अडचण आहे, त्या ठिकाणी प्रशासन व्यवस्था करते. परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे अल निनोचं संकट आता राज्यावर आहे आणि हवामान खात्याने तसा अंदाजही व्यक्त केलेला आहे. आणि तो अंदाज व्यक्त केल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत आहे की पिण्याच्या पाण्याचा विषय सगळ्यात महत्वाचा आहे. 30 ऑगस्टपर्यंत पिण्याचा पुरेल एवढा पिण्याचा साठा राखीव करून मग बाकीच्या पाण्याचा विनियोग जो शेती पाण्यासाठी आणि अन्य कारणासाठी करावा अशा पद्धतीच्या सूचना आहेत. आम्ही तातडीची कालवा समितीची बैठक घेतली. ती शेतकऱ्यांची प्रचंड मागणी होती आणि त्या मागणीच्या अनुषंगाने आपण तातडीची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतला. परंतु कालवा समितीने जरी निर्णय घेतला तर शासन मान्यता घेण्याच्या सूचना या प्राप्त परिस्थितीमध्ये होत्या. त्या अनुषंगाने आम्ही जलसंपदा खात्याची मान्यता तातडीने घेतली. मुख्यमंत्री महोदयांनी मान्यता दिली आणि 2 दिवसापूर्वी पाणी सुटलेलं आहे. आता शेतकऱ्यांचा बऱ्यापैकी शेती पाण्याचा विषय मार्गी लागेल. टँकरची गरज यंदा जिल्ह्यात नसणार. मला वाटतं अजून तर काय तशी परिस्थिती खास दिसत नाही. एका दुसऱ्या ठिकाणी असू शकते पण काही ठिकाणी या ठिकाणी यावर्षी मला नाही वाटत अजून कशी काय परिस्थिती आहे. कुठल्याही राज्यातल्या देवाला जमीन लागत नाही, फक्त देवा नावाच्या देवाला जमीन लागते म्हणून शक्तीपीठाचा घाट घातला जातो. ते देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील बोलतात शक्तीपीठ. तर जयंत पाटलांना ज्या पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलं आहे, कदाचित जयंत पाटील साहेबांच्या जमिनीचा हिशोब केला, त्यांच्या संस्थांच्या जमिनीचा हिशोब केला तर त्यांना उत्तर देता येणार नाही. देवाभाऊनी समृद्धी महामार्ग असेल, नव्यानं होऊन घातलेला शक्तीपीठ महामार्ग असेल, हे महामार्ग हे राज्याच्या विकासाचा मार्ग आहे आणि राज्याचा विकास व्हायचा असेल तर दळणवळणाची साधनं मजबूत असायला पाहिजेत. त्यासोबत महाराष्ट्रातले सगळे शक्तीपीठ आपले आहेत, त्याच्यावर महाराष्ट्राचा प्रचंड श्रद्धा आहे जनतेची. ती शक्तीपीठं जोडण्याचं काम आहे शक्तीपीठाच्या माध्यमातून होईल. एका बाजूला भक्ती मार्ग आणि दुसऱ्या बाजूला शक्ती मार्ग, जो विकासाची शक्ती असेल असा मार्ग करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे. अशा विकासाच्या कामाला मदत करण्याऐवजी, विकासाच्या कामात सहयोग देण्याऐवजी ज्या पद्धतीनं विकासाच्या कामाला अडथळा आणण्याचा प्रयत्न ते लोक करतात हे योग्य नाही. जयंत पाटील जुने जाणते आणि मोठे नेते आहेत. मला वाटतं ते महाराष्ट्राच्या विकासाची भूमिका घेतील, भागाच्या विकासाची भूमिका घेतील आणि शक्तीपीठ महामार्गाचं स्वागत करतील. किती संस्थांच्या जमिनी त्याचा हिशोब केला? आता तो हिशोब त्यांना विचारायला लागेल. त्यांना विचारून घ्या म्हणजे कळेल. काय खूप नक्की माहिती नाही त्यांना काय खुपतं किंवा काय नाही, पण माझं म्हणणं असं आहे की ते जुने आहेत, जाणते आहेत, त्यांना राजकारण, समाजकारण, विकासाचं राजकारण समजतं आणि ते हे मान्य करतील की महाराष्ट्राचा विकासाचा मार्ग हा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गेच जातो. त्यामुळे ते सुद्धा त्या मार्गात सहभागी होतील, अडचण येणार नाही. अरे तो मुहूर्त नाही यार, विकासाचा कामाचे. भाऊ दुसरा असं की घरात नंतर अनेक राजकारण्याचे आता मनोहर मामांसोबतचे फोटो पुढे येत आहेत राज्यातल्या. त्यांच्या वाढदिवसाला 90 आमदार हडपसर मध्ये असल्याची सुद्धा माहिती पुढे आली गेल्या वर्षी मनाली रिसॉर्ट मध्ये. आता त्यांना अटक झाली आहे, पोलीस कस्टडी देखील मिळाली. तपास आपल्या जिल्ह्याच्या वतीने योग्य चालू नाही. या संदर्भात ज्या बाबांना अटक झालेली आहे त्या बाबांचा तपास चालू आहे. तपासामध्ये काय जे ते समोर येईल, त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल. ज्या गोष्टी चुकीच्या घडल्या असतील त्याच्यावर कारवाई होईल. कुणी कुणाला भेटणं म्हणजे गुन्हा होतो असं नाही, परंतु अशा बंधुभावाच्या या प्रक्रियेमध्ये सहभागी असाल तर 100% ते चुकीचं आहे.